नमस्कार, मी निहाल नालायक आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूज मध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केवायसी करताना येत आहेत काही अडचणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेचा वापर करणारे नियमांची पायमल्ली करीत असल्याचं समोर आल्यानंतर प्रक्रिया अधिक कडक करीत प्रत्येक लाभार्थी महिलेला केवायसी करण्याचं अनिवार्य करण्यात आलं। यासाठी 2 महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे। केवायसी न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। केवायसी पोर्टल 17 ऑगस्ट रोजी सुरू झाले आहे, पण मुळात या पोर्टलमध्ये काही अडचणी येत आहेत। यामध्ये पहिली अडचण, लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकून OTP पाठवला असता तो जात नाही, अनेबल टू सेंड OTP असा एरर येत आहे। तर दुसरी अडचण अशी की OTP जरी गेला तरी तो टाकण्यासाठी विंडो ओपन होत नाही। याचं कारण असे असू शकते की 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी बहिणी या पोर्टलला व्हिजिट करत असतील, त्यामुळे सर्व्हर डाऊन असू शकतो। तर जून, जुलै, ऑगस्ट या महिन्याचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळाला नाही। केवायसी केल्यानंतर त्या मागील 3 महिन्यांचा हप्ता मिळणार आहे। केवायसीची पडताळणी झाल्यावर जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांचा हप्ता पात्र बहिणींना मिळेल। त्याचबरोबर केवायसी करताना पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक विचारला आहे, पण ज्या बहिणींना पती व वडील या दोघांचाही आधार नाही, त्यांनी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा हा प्रश्न अनुत्तरणीय आहे। सध्या तरी लाडकी बहीण केवायसी पोर्टल सर्व्हर डाऊन स्थितीत आहे। पोर्टल लवकरात लवकर सुलभ पद्धतीने सुरू व्हावी अशी मागणी लाडक्या बहिणींच्यातून होत आहे। आमच्या प्रतिनिधी ऋषिकेश मानेसह पाहत रहा N51 न्यूज।